मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये हे 3 पदार्थ खाणे टाळा किंवा प्रमाणात खा। तिसरा पदार्थ तर सगळ्यांनाच खूप आवडतो। पहिला आहे सुकामेवा। बदाम, अक्रोड, खजूर हे शरीरासाठी फायदेशीर असले तरी ते गरम प्रवृत्तीचे असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचं जास्त सेवन केल्यामुळे नाकातून रक्त येणे, शरीरावर पुरळ येणे यासारखे त्रास होऊ शकतात। जर खायचेच असतील तर रात्रभर भिजू घाला आणि सकाळी 1-2 नग तुम्ही खाऊ शकता, पण जास्त नको। दुसरा आहे कोल्ड ड्रिंक्स। आपल्याला वाटतं कोल्ड ड्रिंक्स पिल्याने शरीर थंड होईल, परंतु त्याच्यामध्ये साखर आणि CO2 हे जास्त प्रमाणात असते। ते शरीराला जास्त डिहायड्रेट करतात। हे अतिशय थंड असल्यामुळे याचा आपल्या पचन संस्थेवर देखील परिणाम होतो। कोल्ड ड्रिंक्स न पिता याऐवजी तुम्ही लिंबू सरबत, पन्ह, ताक याचा वापर करा। तिसरा आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे लोणचं। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये लोणचं खायला सगळ्यांना आवडतं, परंतु याच्यामध्ये मीठ जास्त असतं, मसाला असतो। जास्त मीठ म्हणजे सोडियम शरीरातील पाणी शोषून घेतं आणि डिहायड्रेशन जाणवतं। यामुळे वारंवार तहान लागते, कोरडेपणा जाणवतो। एवढंच नाही तर उन्हाळ्यात लोणचं खाल्ल्याने पित्ताचा त्रास सुद्धा वाढतो। याऐवजी तुम्ही ताजी कोशिंबीर किंवा चटणी खा आणि लोणचंच खायचं असेल तर अतिशय कमी प्रमाणात घ्या। मित्रांनो, थंडाव्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा आधार घ्या, कृत्रिम पदार्थांचा नाही। जीभ रेंगाळेल परंतु शरीर होरपळेल, म्हणून विचार करूनच खा। वरीलपैकी तुमचा कोणता आवडता पदार्थ हे कमेंट मध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।